नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पुन्हा एकदा अंगणवाडी केंद्राचे एकूण दैनंदिन कामकाज पूर्णपणे बदललेलं आहे। 6 तास 30 मिनिटे या ठिकाणी ही बाब पूर्ण होतील हे लक्षात घेऊन पुन्हा एकदा अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राचे एकूण दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक कशा पद्धतीने बदललेला आहे व एकूण कालावधी काय असणार आहे आणि निर्धारित वेळ काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तुमच्या समोर शासनाचं आलेलं परिपत्रक आहे, पाहू शकता। अंगणवाडी केंद्राचे एकूण दैनंदिन कामकाजाचे 6 तास 30 मिनिटे पूर्ण होतील ही बाब या ठिकाणी लक्षात घेऊन या विभागातील सर्व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाज वेळ ही त्यास अनुसरून सकाळी 7:45 ते दुपारी 2:15 अशी राहणार आहे। बघा, एकूणच 8:45 या ठिकाणी आपलं अंगणवाडी केंद्र उघडायचं आहे। 2:15 पर्यंत आपलं या ठिकाणी अंगणवाडीचे कामकाज पूर्ण करावयाचं आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि या वेळेतच दैनंदिन कामकाज खालीलप्रमाणे असणार आहे। बघा कशा पद्धतीने आपलं दैनंदिन कामकाज असणार आहे। सकाळी 7:45 ते दुपारी 2:15 अशी आपल्या अंगणवाडी केंद्राचे कामकाज असणार आहे। बघा, कामकाजाचा तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी कशासाठी आपण वापरणार आहे। पहिला आहे अंगणवाडी उघडणे व पूर्व तयारी करणे। याच्यासाठी सकाळी शार्प 7:45 ते 8 पर्यंत 15 मिनिटाच्या या कालावधीमध्ये आपल्याला अंगणवाडी उघडून पूर्व तयारी करणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे पूर्व शालेय शिक्षण। सकाळी 8 ते 8:45 म्हणजे 45 मिनिटाचं आपल्याला पूर्व शालेय शिक्षण देणं गरजेचं आहे। त्यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे। सकाळी 8:45 ते 9च्या दरम्यान म्हणजे 15 मिनिटाच्या या कालावधीमध्ये अंगणवाडीतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे। त्यानंतर पूर्व शालेय शिक्षण, याच्यामध्ये सकाळी 9 ते 10:45 म्हणजे 105 मिनिटाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये एकूणच पूर्व शालेय शिक्षण देणं सेविकेंना गरजेचं आहे। त्यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करणे। सकाळी 10:45 ते 11:15 म्हणजे 30 मिनिटाच्या या कालावधीमध्ये अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करणे। त्यानंतर अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी हे अद्ययावत करणे। सकाळी 11:15 ते बरोबर 12 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडीतील म्हणजे 45 मिनिटाच्या या कालावधीमध्ये अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे। त्यानंतर संदर्भ सेवा, बघा सकाळी 12 ते 12:45 या कालावधीमध्ये म्हणजे 45 मिनिटाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला संदर्भ सेवा नोंदी ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर शेवटी ग्रहभेट म्हणजे गरोदर महिला, स्तनदा माता आणि तसेच कमी वजनाच्या जे कुपोषित बालक आहेत त्या बालकांना आहार आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम हे सकाळी 12:45 ते म्हणजे 12:45 ते 2:15 म्हणजे 90 मिनिटाच्या या कालावधीमध्ये हे ग्रहभेटी करणं गरजेचं आहे। बघा, एकूणच या 390 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला एकूणच अंगणवाडी केंद्राचे जे एकूण दैनंदिन कामकाज आहे ते 6 तास 30 मिनिटे पूर्ण होतील ही बाब या ठिकाणी लक्षात घेऊन सर्व प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाज हे सकाळी 7:45 ते दुपारी 2:15 या ठिकाणी राहणार आहे। याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। बघा, विशेष टिप काय आहे, यावरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या ग्रहभेट हे कालावधीत अंगणवाडी सेविका ग्रहभेटीकरिता गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये। तथापि अंगणवाडी सेविका ग्रहभेटीला गेली असल्याची खात्री हे संबंधित मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करावी। सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळी कालावधीसाठीच दिनांक 1/4/2025 बघा, हा जो सकाळचा टायमिंग आहे तो कशासाठी आहे, एकूणच कोणत्या वेळेत आहे, तर हा जो बदल आहे तो केवळ उन्हाळा या कालावधीसाठीच आहे। दिनांक 1/4/2025 ते दिनांक 30/6/2025 या ठिकाणी लागू राहणार आहे। म्हणजे हा संपूर्ण महिना या ठिकाणी लागू राहणार आहे। दिनांक 1/6/2025 ते
दिनांक 1/6/2025 पासून माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक 1367 दिनांक 21/3/2025 या पत्रामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार राहील। तसेच सदर पत्रातील नागरी प्रकल्पासाठीचे वेळापत्र हे अंगणवाडी केंद्रामध्ये ठळक व मोठ्या अक्षरामध्ये लावण्यात यावे। बघा, एकूणच संजय माने, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे, प्रत आहे माहितीस्तव सविनय सादर, माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे अंगणवाडी केंद्राचे एकूण दैनंदिन कामकाजाचे आहे ते 6 तास 30 मिनिटे या ठिकाणी पूर्ण होतील। अशा पद्धतीने 390 मिनिटे एकूण कालावधी एकूणच येत्या 30/6/2025 पर्यंत या ठिकाणी हा जो बदललेला वेळ आहे तो लागू राहणार आहे। याची सर्व सेविका मदतनीसांनी नोंद घेणं गरजेचं आहे। बघा, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।